आता पाहूयात महाफास्ट 100 बातम्या। अभिनेता सलमान खानच्या वांद्र्यातील घराबाहेर गोळीबार, 2 अज्ञातांकडून गॅलेक्सी अपार्टमेंट बाहेर पहाटे 5 वाजेच्या सुमारास 4 ते 5 राऊंड फायर। सलमानच्या वांद्र्यातील घराबाहेर पोलिसांचा बंदोबस्त, पोलिसांकडून घटनास्थळावरील सीसीटीव्हीची तपासणी सुरू। सलमान खानच्या घरावरील गोळीबाराचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर, गोळीबार करणाऱ्यांकडून ओळख लपवण्यासाठी हेल्मेटचा वापर। बिश्नोई गँगकडून सलमान खानला वारंवार धमक्या, पत्र आणि ईमेलच्या माध्यमातून बिश्नोई गँगकडून धमक्या आल्याचं समोर, तर पोलिसांकडून या धमक्यांच्या अनुषंगाने तपास सुरू असल्याची माहिती। अब की बार गोळीबार सरकार, कोयता गँग आणि गोळीबार हे गृह खात्याचं अपयश, सलमान खानच्या घरावरील गोळीबारानंतर सुप्रिया सुळेंची सरकारवर टीका। मुंबईसह महाराष्ट्रातली कायदा सुव्यवस्था पूर्ण उद्ध्वस्त, गृहमंत्र्यांचं फक्त विरोधकांवर गुन्हा दाखल करण्याचं काम, सलमान खानच्या घरावरील गोळीबारानंतर राऊतांचा सरकारवर निशाणा। राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था रसातळाला, गृहमंत्र्यांनी राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेकडेही लक्ष द्यावं, सलमान खानच्या घराबाहेरील गोळीबारावरून अनिल देशमुखांची देवेंद्र फडणवीसांवर टीका। आज माढ्यासह सोलापूरच्या राजकारणाचं समीकरण बदलणार, मोहितेंच्या शिवरत्न बंगल्यावर शरद पवार, सुशीलकुमार शिंदे, विजयसिंह मोहिते एकत्र येणार, धैर्यशील मोहितेंचा आज शरद पवार गटात प्रवेश होणार। रणजितसिंह मोहिते पाटील भाजपमध्येच राहणार, रणजितसिंह मोहिते आमदारकीचा राजीनामा देणार नाहीत, सूत्रांची माहिती। अजित पवार गटाला आणखी एक धक्का बसण्याची शक्यता, संजीवराजे निंबाळकर आज शरद पवार गटात प्रवेश करणार, सूत्रांची माहिती। संजीवराजे निंबाळकर रामराजे निंबाळकरांचे पुतणे। माळशिरसचे भाजप नेते उत्तम जानकर नाराज असल्याची माहिती, माढ्यात धैर्यशील मोहितेंना उत्तम जानकर समर्थन देण्याची शक्यता, फडणवीस उत्तम जानकरांना भेटून नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करणार। माढा लोकसभेत तुतारीची हवा चालेल, जयसिंह मोहिते पाटलांना विश्वास, जयसिंह मोहिते पाटील हे धैर्यशील मोहिते पाटलांचे काका। लोकसभा निवडणूक आता फक्त निवडणूक नाही तर चळवळ, लोकशाही वाचवण्यासाठी आम्ही सर्व एकत्र, अकलूजमधील आजच्या स्नेहभोजनावर प्रणिती शिंदेंची प्रतिक्रिया। भाजपचे माढ्याचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि शेखर गोरेंमध्ये बंद दाराआड चर्चा, साताऱ्याच्या दहिवडीत दोन्ही नेत्यांमध्ये रात्री भेटीची माहिती। मुख्यमंत्री शिंदेंकडून रात्री उशिरा जयसिंगपूरमध्ये आमदार राजेंद्र पाटील यड्रावकरांची भेट, बैठकीवेळी खासदार धैर्यशील माने यांची हजेरी। वन नेशन वन इलेक्शनचा विचार घेऊन पुढे जाणार, भाजप समान नागरी कायद्याला आवश्यक समजतो, मोदींकडून आगामी काळातील अजेंडा सेट। हजारो कोटींचे घोटाळे आता बंद झाले, भ्रष्टाचार करणाऱ्यांवर कारवाई सुरूच राहणार, मोदींचा इशारा। मोदी की गॅरंटी म्हणजे 24 कॅरेट सोनं, आम्ही देशाला दिलेली सर्व आश्वासनं पूर्ण केली, राजनाथ सिंह यांच्याकडून मोदींचं कौतुक। नवी दिल्लीत पंतप्रधान मोदींच्या हस्ते भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध, अमित शहा, राजनाथ सिंह आणि जेपी नड्डा उपस्थित। पूर्ण देशाला भाजपच्या संकल्पपत्राची प्रतीक्षा असते, भाजपनं आतापर्यंत दिलेली सर्व आश्वासनं पूर्ण केली आहेत, भाजपच्या संकल्पपत्रात युवा भारताच्या आकांक्षेचं प्रतिबिंब, मोदींचं वक्तव्य। भारतीयांचं जीवनमान उंचावण्याकडे आमचा फोकस, गरिबांसाठी 3 कोटी घरं बांधण्याचा संकल्प, घराघरापर्यंत पाईपलाईननं गॅस पोहोचवणार, कोट्यावधी लोकांचे वीज बिल शून्य करण्यासाठी काम करणार, मोदींचं भारतीयांना आश्वासन। मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रमाणे उत्तर दक्षिण पूर्व भारतातही बुलेट ट्रेन प्रकल्प सुरू करणार, तर डिजिटल क्षेत्राच्या विकासासाठी 5Gचा विस्तार करणार, मोदींचं आश्वासन। सुधीर मुनगंटीवारांच्या प्रचारासाठी अभिनेते सुनील शेट्टीचा रोड शो, रोड शोला नागरिकांचा प्रतिसाद, चंद्रपूर जिल्ह्यात भाजपच्या प्रचारासाठी आणखी सेलिब्रिटी मैदानात उतरण्याची शक्यता। ही निवडणूक नात्यांची नाही, वैचारिक विषयावरची आहे, शरद पवारांवर विचारलेल्या प्रश्नावर सुनेत्रा पवारांचं उत्तर। घरातला आणि बाहेरचा उल्लेख करणं निश्चितच दुर्दैवी, लेक आणि सुनेत काहीच फरक नसतो, राजकारण एका बाजूला आणि कुटुंब एका बाजूला ठेवावं, अदिती तटकरेंची शरद पवारांवर टीका। तुम्हाला कार्यसम्राट खासदार पाहिजे की नटसम्राट खासदार पाहिजे, हडपसरमधील महायुतीच्या मेळाव्यातून अजित पवारांची अमोल कोल्हेंवर टीका। कामं मी करायची, निवडून कोल्हेंना द्यायचं, कोल्हेंनी जाहीरनाम्यानुसार एकही काम केलेलं नाही, पुणे मार्केट यार्डातील कर्मचाऱ्यांची आढळराव पाटलांकडून कान उघडणी।
पुणे जिल्ह्यातील महायुतीच्या तिन्ही उमेदवारांचा आज एकत्रित प्रचार। मार्केट यार्डमध्ये सुनेत्रा पवार, मुरलीधर मोहोळ, शिवाजीराव आढळराव पाटील एकत्रित प्रचार करणार। राज ठाकरेंची मनसे नेत्यांसोबतची आजची बैठक रद्द। आजची बैठक उद्या होण्याची शक्यता। मनसेच्या समन्वय समिती संदर्भात चर्चा करण्यासाठी बैठक बोलावण्यात आली होती। नारायण राणेंकडून 4 उमेदवारी अर्जांची खरेदी। रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये महायुतीकडून अद्याप कुणालाही उमेदवारी जाहीर नाही, तर नारायण राणेंकडून प्रचाराचा धडाकाही सुरू। नारायण राणेंची उमेदवारी अजूनही जाहीर नाही। सर्वे विरोधात असल्यानं राणेंना उमेदवारी मिळत नाही। वैभव नाईकांचा नारायण राणेंना टोला। नाशिक लोकसभेची जागा शिंदे गटाकडेच असणार। नाशिकची जागा शिवसेनेच्या हक्काची। दादा भुसेंचा नाशिकच्या जागेवर दावा। सांगलीतून काँग्रेसचे विशाल पाटील अपक्ष अर्ज भरण्याची शक्यता। 16 एप्रिलपर्यंत काँग्रेसकडून उमेदवारी मिळण्याची प्रतीक्षा करणार। 16 तारखेलाच विशाल पाटील भव्य रॅली काढत शक्ती प्रदर्शन करणार।